विज्ञान नियोजन सहकारी पतसंस्था श्री सागर भाऊसाहेब जवळ, श्री रमेशदादा पाटील, श्री संदीप राजपूत, श्री नितीन पवार, शिवाजी गारमेंटचे प्रोप्रायटर, त्यानंतर भाजप भारतीय जनता युवा मोर्चा जावली श्री सागर धनावडे सर, त्याचबरोबर श्री ज्ञानेश्वर दलवी, श्री विजय सावळे, कुमार प्रणित शेलार, सचिव युवक काँग्रेस, त्यानंतर कराड दक्षिण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष सचिन देसाई, नवनाथ धुंदले, संकेत पाटील, सन्माननीय श्री संदीप शेलार, सन्माननीय श्री आशिष शिंदे, सन्माननीय श्री श्रीधस बामणे आणि सन्माननीय श्री प्रदीप शेलार या सर्वांचंच या दानशूरदात्यांचा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. जाऊया मॅच कडे. सलामीची जोडी तुम्ही पाहताय सूर्यकांत आणि अभय भिलारे. ऋतिक आलाय पहिल्या षटकाची सुरुवात करत असताना. पहिला षटका स्वीप करण्याचा प्रयत्न पारती लागलाय. अगदी डावा पाय रोवला होता. आडव्या बॅटने ते खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग झाला नाहीये. बॅटला कुठेतरी ब्रश होऊन बॉल पायावरती लागलाय. त्यामुळे सूर्यकांतच्या खात्यामध्ये सिंगल आलेले आहे असं आपण गृहीत धरतोय. सिंगलला आपलं खातं उघडलंय संघाचा श्री गणेशा. टीमची धावसंख्या 1. ओहो, दुसरा बॉल डाबा पाय थोडासा पुढे सरसावत हा फटका केला. फ्रंट लेगला थोडासा बाजूला केला आणि हा ड्राईव्ह केला अभय भिलारेनं. सिंगलनं आपलं खातं उघडलंय. संघाची धावसंख्या आता 1 ने पुढे जाते. स्कोर बोर्ड रन आहे 2. ऋतिक आपोपलीचं पहिलं षटक उभरतं विकेटने. सूर्यकांतसाठी पुढचा बॉल. ओहो, बॅकफुटला जाऊन हॅमर्ड केलाय. चांगला फटका डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेसाठी पलटवार. रनिंग बिटवीन त्याचा विकेट चांगले आहे. लगेच चोरली दुसरी धाव. खर तर 1:10 ही दिवसात ढवल्या चोरी आपण पाहिली. 2 धावेंची अभय भिलारे आणि सूर्यकांत कडून 2 धावा ते मिळतात सूर्यकांतला. आणि या 2 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड ते आतापर्यंत 4. 3 बॉलचा खेळ संपलाय. स्कोर बोर्ड ती 4 रन. टॉस इथे जिंकलाय टीम भोलाई आंबेकर टीमनं. आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय यावेळेस आखूड टप्प्याचा बॉल हुक केला आणि धावा बुक केल्या 4. सूर्यकांतच्या बॅटमधून चौकार. या 4 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड ते आतापर्यंत 8. खरं तर पहिले 2 बॉलच्या तुलनेनं ऋतिकचा हा बॉल भरपूर शॉर्ट ऑफ लेंथ होता. अगदी जागा बनवली, जागा भेटली आणि जागा दिली. मी म्हणेन ऋतिकनं थोडासा ऑफस्टम्पच्या बाहेर शफल झाले. ऑन साइडला बॅकफुटला जात असताना हुक केला बॉलला आणि हुक करत असताना धावा केल्या 4 बुक. टीमची धावसंख्या 8. ओहो, हा बॉल प्रचंड वेगाने टाकलाय परंतु लाईन थोडीशी भरकटली ऋतिकची. त्यामुळे अंपायर दत्ता मेहर यांचा इशारा ते व्हाईट बॉल. व्हाईट बॉल न एक्स्ट्रा रन मिळते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 9. ओहो, पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न परंतु गती काढली होती या बॉलवरती. गतीने सूर्यकांतला बीट केलाय. लेग बायचा इशारा येतोय पंच दत्ता मेहर यांच्याकडून. आणि या सिंगलनं आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड ते आतापर्यंत 9. 5 बॉलचा खेळ संपला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 10 रन. पॉवर प्लेचा फारसा फोडता आला नाहीये खास करून निजरे टीमला. कारण पॉवर प्ले मध्ये 15 ते 20 धावा बनल्या तर मग जरा एक चांगलं टार्गेट सेट करण्यासाठी काही अडथळे येत नाहीयेत पुढच्या 3 ओव्हरमध्ये. परंतु आतापर्यंत 10 रन आलेत. ओहो, बोलरलेचा बॉल बघूया. पंच आता बीमर घोषित करतायत. वेस्ट आहे. अगदी कमरेच्या वरती बॉलची पिचिंग होती त्यामुळे पंच सिग्नल करतायत नो बॉल म्हणजे इट्स अ बीमर. आणि पुढचा बॉल आहे फ्री हिट. 2 धावा येत आहेत. उघडा डोले पहा नीट. पुढचा बॉल आहे फ्री हिट आणि फ्री हिटची संधी आता सूर्यकांतकडे. फ्री हिटचा बॉल. बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. खराब लाईन. वाईड यॉर्कर अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न
ऋतिकचा. कारण ऋतिकनं तो गेम प्लॅन केलाय. फलंदाजाच्या अगदी रडार मध्ये द्यायचा नाहीये, फलंदाजाला कुठलाही रूम द्यायचा नाहीये, त्याच्यापासून दूर चेंडू टाकायचे. ओहो, हॅमर्ड केलाय, चांगला फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. तोपर्यंत 2 धावा इथे मिळतात सूर्यकांतला आणि या 2 रनच्या मदतीनं षटकाची होते समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावा हे स्कोर बनवते निजरे टीम बिनगडी बाद 14 15 माफ करा 15. सागर आला. पहिल्या षटकाचा स्केल संपला आणि पहिल्या ओव्हरमध्ये धाबा आगे स्कोर बुडवते बिनगडी बाद 15 विदाउट लॉस. म्हणजे चांगला स्कोर आता उभारला निजरे टीमनं. एक्स्ट्रा भरपूर गेल्या प्रीट वरती तोच एक चांगला फटका आला, तिथे 2 धाबा वसूलल्या. आता सागर आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग साठी. 4 ओव्हरची मॅच निजरे आणि त्यांच्या विरुद्धामध्ये मुलई आंबेकर. असा बक्षीस पात्र फेरी हा सामना तुम्ही पाहताय. पोलर लाईनचा बॉल इथे पहा, लॉंग स्टॉप रिझन मध्ये लेग स्टंपच्या बाहेर दिशा भरकटली मी म्हणेन सागरची. वाईट +4 बोनस आहेत. आता गणपती सुद्धा संपले आणि दिवाळी सुद्धा संपलेली आहे, परंतु मग मध्येच बोनस इथे या स्पर्धेमध्ये आपल्याला सागर देतो, आपल्याला बघायला मिळतोय. बोनसच्या रूपाने 5 धाबा आणि या 5 रनच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या स्कोर पडते आतापर्यंत 20. ओहो, फुलरलेचा बॉल उडवला इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या भरून बॉल सीमारेषा पलीकडे. अभय भिलारेच्या बॅट मधून येतोय हा षटकार. हीच तर ओळख आहे अभय भिलारेची. एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू निजरे टीमचा, ज्यानं बॉलिंग चांगली केली, ज्यानं बॅटिंग चांगली केली मागच्या प्रिव्हियस मॅच मध्ये आणि या मॅच मध्ये सुद्धा अक्षरशः तुटून पडलाय. सागर वरती आक्रमण केलंय अभय भिलारेनं. बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न, थोडीशी गती काढली होती, या बॉल वरती बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 26. फुलटॉस बॉल, फटका फसलाय आणि तिथे काऊ कॉर्नरला बा. सेकंड अटेम्प्टला खूप चांगला झेल टिपला तिथे वैभव कडून. फलंदाज अभय भिलारे बाद. प्राइस विकेट सागरनं पटकावलेली आहे. महत्वाची विकेट, ज्या बॅट मधून त्याच्या धावा येतो त्या विकेटची विकेट काढलेली आहे. त्या फलंदाजाला बाद केलाय. नाव आहे अभय भिलारे. आपल्या टीमसाठी खूप चांगलं योगदान देत असताना तो परतलाय. आता नवीन फलंदाज बॅटिंग साठी मैदानामध्ये. किरण शेलाटकर बॅटिंग साठी चाललाय. टीमची धावसंख्या 26 वरती पहिली विकेट निजरे टीमने गमावलेली आहे. आता किरण शेलाटकर नेट नंबर 3 मध्ये बॅटिंग साठी सज्ज झालाय. थोडीशाचा सल्ला मसलत होते, चर्चा होते सूर्यकांतांनी किरण शेलाटकरची. इथून आता आपल्याला कसं टार्गेट, एक मोठं टार्गेट सेट करावं लागेल, या सर्वच गोष्टींची चर्चा झाली असेल. ओहो, विकेट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, कर्वलाईन शेपनं टर्न केला बॉल. दोन्ही क्षेत्ररक्षकांना चकवा दिला, परंतु थर्डमॅनला बॅकअप होतं थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाचं. तोपर्यंत 2 धाबा किरण शेलाटकरच्या खात्यामध्ये जातील. 2 रन आपलं खातं उघडलंय आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 28 धाबा. शॉर्ट बॉल हुक करायचा होता, परंतु टायमिंग जुळलं नाहीये. अगदी मेजबानी होती
पहिली धाव वेगाने, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फंबल झालाय आणि ते ओव्हर थ्रो झालेले आहे, परंतु बॅकअप आहे तिथे, त्यामुळे 2च धावा मिळतील किरणला. आणि या 2 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 30. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना पहिल्या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात झाली होती. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्या होत्या. ओहो वाह, अगदी मॅजिकल सरप्राईज डिलिव्हरी होती. सरप्राईज चेंडू, अगदी अचंबित करणारा बॉल. इथे सागरचा बीट करून चालला किरणला विकेट किपरच्या हातामध्ये. बॅटलिपला लवकर खाली आणला तर तरी सुद्धा बॅटला स्पर्श झाला नाहीये बॉल. एवढ्या प्रचंड वेगाने बॉल टाकला होता सागरनं. हलकसं कमबॅक आपल्याला या बॉलमध्ये पाहायला मिळालं. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर निजरे टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड 1 गडी बाद 28 धावा. माफ करा, 30 धावा झाल्यात. 15च्या सरासरीने धावा आल्या 30. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आणि या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर सागरनं जरी 1 विकेट घेतली अभय भिलारेची, परंतु 15 धावा सुद्धा खर्च झालेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 30. आता ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंगसाठी वैभव आलाय. त्यानं पहिल्या मॅच मध्ये धुमादार बॅटिंग केली होती. एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे मुलाई आंबेकर टीमचा. ओव्हर नंबर 3 मध्ये फार एंड कडून गोलंदाजीसाठी तयार आहे. आणि समोर सूर्यकांत, त्याच्या बॅट मधून धावा आलेल्या आहेत आतापर्यंत. एक चौकार, 9 धावा. पहिला बॉल पुरला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, बॉल चालला स्क्वेअर ऑफ द विकेट. तिथे सिंगल मिळताना दिसते सूर्यकांतला. आणि या सिंगलच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 31. आता किरण शेलाटकर स्ट्रायकिंग इनला, बॅटिंग साठी तयार. ओहो, बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅटला स्लाइस होऊन बॉल चाललाय गली रिजन मध्ये. 30 सर्कलच्या आतमध्ये बॉल फील्ड झाला. तोपर्यंत 1 धाव इथे मिळताना दिसेल किरण शेलाटकरला. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 32 धावा. या मॅच मध्ये सुरुवात चांगली झाली निजरे टीमची, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 15 बनवल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 15 बनवल्या. म्हणजे सुस्त स्थितीमध्ये आहे सध्या तरी निजरे टीम, कारण 32 धावांमध्ये 1 विकेटचं नुकसान झालंय. 2.2 ओव्हरचा सध्या खेळ संपलाय. मैदानामध्ये थोडीशी बॅट चेंज, बदली केली जाते. आता स्ट्रायकिंग इनला सूर्यकांत, त्याने एका बाजूला डाव सावरलाय या मॅचचा. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन हापांपूल केला. तिथे पहा, खराब दुर्दैव मानावं लागेल या क्षेत्ररक्षकाचं, कारण टप्पा पडल्यानंतर बॉल जो क्रीडांगणाच्या आतमध्ये जे खडे आहेत, दगड धोंडे आहेत, त्यावर ती पडला बॉल आणि बॉल अगदी तिथून मात्र टर्न झालाय. नशीब बलवत तर नाहीये त्या क्षेत्ररक्षकाचं, दुर्दैव मानावं लागेल. आणि बॉल सीमारेषा पलीकडे, सूर्यकांतच्या बॅटमधून हा चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 36 धावा, 36 ऑन बोर्ड. जुनी 3 बॉलचा खेळ बाकी आहे. या ओव्हर मधला चांगला स्कोर आता उभारलाय, चांगल्या दिशेने आता वाटचाल करतोय निजरे टीम. ओहो, हा बॉल खाली राहिला, पडल्यानंतर बॉल सूर्यकांतसाठी खाली राहून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी होते आता वैभव कडून. प्रचंड वेगाने बॅकअप पॉइंट, थोडाची ऍक्शन चांगली आहे, रनअप चांगला आहे, रिदम, बॅलन्स, या सर्वच गोष्टी जर पाहिल्या तर वैभवच्या माध्यमातून एक चांगल्याच पाहायला मिळत आहेत. ओ परफेक्ट यॉर्कर, स्विंगिंग यॉर्कर, अगदी टो क्रशर होता, ठाठी गोल केली. मुंबईच्या भाषेत सांगायचं झालं तर एक चांगली वैभवनं काठी काढली
सूर्यकांतची आणि धक्का दुसरा दिलाय निजरे टीमला. सूर्यकांत बॅक टू द पेव्हिलियन. पहिली विकेट 26 वरती गमावली होती. ही विकेट दुसरी विकेट 36 वरती. 2 गडी बाद 36 धाबा. आता नवीन फलंदाज बॅटिंग साठी चाललाय. सुजित शेडगे. सुजित आता बॅटिंग साठी चाललाय 4थ्या क्रमांकावरती. 36 ला 2 सध्या परिस्थिती आहे. काय यॉर्कर होता. आपल्या स्क्रीनवरती जर पाहिलं ऍक्शन रिप्ले तर मजा येईल. या चेंडूची अगदी परफेक्ट यॉर्कर. क्रिकेटमध्ये 3 गोष्टींचा सन्मान केला जातो. बॉल सुद्धा खाली राहून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. ओव्हर झालेली आहे. 3 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 36 ला 2. खूप चांगली गोलंदाजी वैभवनं केली. क्रिकेटमध्ये मित्रांनो 2 गोष्टींचा सन्मान केला जातो. एक म्हणजे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरी गोष्ट म्हणजेच तुमच्याकडे असलेला परफेक्ट यॉर्कर. आणि तो परफेक्ट यॉर्कर आता या ओव्हरमध्ये वैभवनं वापरलाय. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 36. आता लास्ट ओव्हर मध्ये साहिल आला बॉलिंग साठी. साहिल बॉलिंग साठी आलाय. साहिल उंची लहान परंतु कीर्ती महान असा खेळाडू नेट ओव्हर मध्ये बॉलिंग साठी आलाय. आंबेकर कडून बोले आंबेकर सध्या टॉस जिंकल्यानंतर मैदानामध्ये फिल्डिंग करतोय. 36 ला 2 सध्या परिस्थिती आहे 3 षटकामध्ये. फुलटोस बॉल. इथे हा बॅटचा स्विंग लवकर झाला. थोडीशी फंबल होत असताना काव कॉर्नरच्या क्षेत्ररक्षकाची 2 धाबा ते मिळत आहेत. फलंदाज किरण शेलाटकरला आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर पुढे 38 धाबा 38. साहिल बॉलिंग साठी तयार. फुलटोस बॉल. पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग झाला नाहीये. डीप मध्ये काव कॉर्नरला क्षेत्ररक्षक आगे फेकी केली जाईल. बॉलर इनला तोपर्यंत एकच धाव इथे किरण शेलाटकरच्या खात्यामध्ये जाईल. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड ते आतापर्यंत निजरी टीम बॅटिंग करत असताना 39 ला 2. 2 गडी बाद 39 धावा. यानंतरचा सामना होईल फ्रेश मॅच गौडी आणि त्यांच्या विरोधामध्ये मोहाट. गौडी टीमचा कॅप्टन आणि मोहाट टीमचा कॅप्टन. आपण टॉस साठी या इनिंग नंतर आपल्याला व्यासपीठावरती यायचं आहे. ते टॉस संपन्न केला जाईल. आजच्या दिवसातला पुढच्या सामन्याचा गौडी आणि त्यांच्या विरोधामध्ये मोहाट. ओहो फटका चांगला आहे. थ्रू द कव्हर. एक्स्ट्रा कव्हरला गॅप मधून बॉल. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक प्रचंड वेगाने पोहोचलाय. फेकी केली जाईल. काय फिल्डिंग आहे. फिल्डिंगचा नजराना स्टँडर्ड दाखवलाय. क्वालिटी दाखवली फिल्डिंगची. डीप मध्ये लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक विकास कडून चांगली फिल्डिंग. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 41 धावा 41. ओहो चांगला यॉर्कर. वाईड यॉर्कर अगदी खोदून काढला हा बॉल. बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल चाललाय गली रिजन मध्ये. तिथे सिंगल कंप्लीट झाली आणि या सिंगल मध्ये टीमची धावसंख्या पुढे जाते. स्कोर बोर्ड रन आहेत 42. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. साहिलनं कमालीची गोलंदाजी केलेली आहे. अजूनही एक चौकार एक षटकार ओव्हर मध्ये आला नाहीये. म्हणजे हात खुले दिले नाहीयेत दोन्ही फलंदाजाला. ओहो पुन्हा एकदा यॉर्करचा वापर. अक्षरशः हेलिकॉप्टर स्टाईलनं ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे रनआउटची संधी आणि फलंदाज किरण शेलाटकर आउट.
विकेटचं पतन झालाय. धक्का क्रमांक 30 लागतोय निजरे टीमला. 3 गडी बाद. टीमची धावसंख्या 43 या आकड्यावरती. शेवटचा एक बॉल शिल्लक. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. त्यामुळे गवडी टीमचा कॅप्टन आणि मोहोळ टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी लवकरात लवकर आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. इथे या इनिंग नंतर लगेच टॉस केला जाईल. इनिंग ब्रेक नंतर टॉस केला जाईल. लवकरात लवकर टॉस साठी या. नवीन फलंदाज बॅटिंग साठी आलाय. ओहो फटका फसलाय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक आता बॉलच्या खाली. तिथे मिसफिल्डिंग झाली वैभव कडून. त्यामुळे 2 धाबा येत आहेत आणि या 2 रन पहिला डाव इथे संपलाय. पहिला डाव संपत असताना निजरे टीमनं पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग केली आणि 2-3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धाबा बनवल्या. 45 आणि 46 धाबांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे टीम आंबेकर या टीमच्या समोर. 46 टू विन. सेकंड धाव मध्ये म्हणजे सेकंड इनिंग मध्ये धावा करायच्या आहेत आंबेकर या टीमला 46. चला गवडी आणि मोहोळ टीम आपण टॉस साठी यायचा. आमचा जर आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर गवडी टीमचा कॅप्टन आणि मोहोळ टीमचा कॅप्टन दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. लगेच आयोजन कमिटीला विनंती करतो आपण टॉस संपन्न करून घ्यायचे आहे. चला मोहोळ टीम आपण टॉस साठी यायचं आहे. मोहोळ टीम कारण गवडी टीमचा कॅप्टन ऑलरेडी इथे उपस्थित आहे. तर मोहोळ टीम आपण टॉस साठी यायचं आहे लवकरात लवकर. चला बॅक टू द क्रिकेट. वेलकम बॅक आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्षाचं स्वागत. नवजीवन क्रिकेट क्लब मालचुंडी मुंबई आयोजित श्री कालेश्वरी चषक 2025 हे पर्व क्रमांक 3 आहे. खूप चांगली स्पर्धा. स्पर्धेतला दुसरा दिवस आणि सुरू असलेला सामना तुम्ही पाहताय मिजरे आणि त्यांच्या विरुद्धामध्ये भोलाई आंबेकर या टीमनं टॉस जिंकला होता. प्रथम गोलंदाजी केली आणि बॅटिंग करत असताना निजरे टीमनं धाबा बनवल्या 45 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि 46 धाबांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. भोलाई आंबेकर या टीमच्या समोर 11.5 च्या धावगतीने धाबांचा पाठलाग करायचा आहे आणि स्ट्रायकिंग इनला आंबेकर कडून सागर आणि नॉन स्ट्रायकिंग इनला तुम्ही पाहताय ऋतिक. हे 2 ओपनर्स मैदानामध्ये दाखल झालेत. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, 30 सर्कलच्या आतमध्ये एक बॅकआउट पॉइंट, एक शॉर्ट कव्हर, एक एक्स्ट्रा कव्हर.
30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये अभय बिलार आलाय बॉलिंगसाठी. पॉप प्लेचं पहिलं षटक. पहिलाच बॉल हॅमर करण्याचा प्रयत्न. कॅचिटचा कॉल आहे परंतु मिडॉनला अगदी सोपा झेल होता. कॅचेस विन द मॅचेस. हा झेल जर पकडला असता तर मॅच बनली असती कारण जीवदान भेटलाय सागरला. व्हेरी डेंजरस मॅन. मिडॉनच्या क्षेत्ररक्षकानं कॉल केला त्यामुळे कुठलाही क्षेत्ररक्षक त्याच्या जवळ गेला नाहीये. त्यालाच कंप्लीट करवतात होता हा झेल परंतु झेल कंप्लीट करता आला नाहीये. 2 धावा मिळत आहेत आणि 2 रन आपलं खातं उघडलंय. हा बॉल चांगला आहे. प्रचंड वेग आहे. टप्पा पडल्यानंतर बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. अभयचा मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार याच खेळाडूने जिंकला. पुन्हा एकदा फटका फसलाय. दोन धावा पुन्हा एकदा मिळत आहेत सागरला आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 4. 46 धाबांचं लक्ष आहे. या मॅच मध्ये 46 धाबा झाले 3 बॉल मध्ये 2 4. हो शॉर्ट बॉल. कॅचिटचा कॉल आता मिड ऑफ आतमध्ये आहे. ओ माय गॉड. अगदी सूर्याची किरण त्याच्या डोल्यावर आलेली आहेत असं चित्र आपल्याला आता दिसतंय कारण तो सांगतोय की मला चेंडू काहीच दिसला नाहीये. इथे ही संधी प्राप्त केली होती अभय बिलारेनं परंतु क्षेत्ररक्षकाची कुठलीही साथ भेटत नाहीये. मिड ऑफला अगदी सोपा झेल होता. जर एक हात आडवा करत असता तर तो झेल पकडता आला असता परंतु तिथे कुठल्याही क्षेत्ररक्षकानं प्रयत्न केला नाहीये. हो स्वीप करण्याचा प्रयत्न. सिंगल मिळतं आणि सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 5. 5 बॉलचा खेळ संपलाय. धावा की स्कोर बोर्ड होती आतापर्यंत 6 रन झालेत. माफ करा 6 धावा. अजूनही 40 धावांची गरज आहे 19 बॉल मध्ये. हो बॅकफुटला जाऊन ऑन साइडला खेळलाय. हा पंप पुलचा फटका. डीप मध्ये थोडीशी पंपलिंग होते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे परंतु थ्रो खराब आहे. सुकट आलावे लागतील. 2 धावा लगेच चोरल्या सागर आणि ऋतिकनं आणि या 2 रनच्या मदतीनं पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात. स्कोर बोर्ड होती 8. 46 धावांचं लक्ष होतं. आता करायचे आहेत 38 धावा. 18 बॉल आणि 38 धावांची आवश्यकता आहे. सूर्यकांत आलाय बॉलिंगसाठी. 18 बॉल 38 धावांची गरज आहे मॅच मध्ये. पहिलाच बॉल स्लॉक स्वीप केला. स्क्वेअर ऑफ द विकेट. अति फ्लॅट अँड फ्युरियस बॉलला उडवलाय. ऋतिकनं बॉल सीमारेषा पलीकडे. 6 रनसाठी षटकार.
चांगलं टायमिंग होतं. अगदी स्लॉट मध्ये ओव्हर पिच बॉल, फ्रंट लेगला बाजूला सरून एक स्लॉक केला बॉलला आणि बरोबर स्क्वेअर लेगच्या भरून 6 धाबा वसूल केल्या तरी ऋतिकनं. या 6 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोअरबोर्ड आतापर्यंत 14. ओ गती काढली, फिंगर रोल केले होते, लेग कटर करण्याचा प्रयत्न पडल्यानंतर बीट करून चला विकेट किपरच्या हातामध्ये. ही लाईन चांगली आहे सूर्यकांतची. चेंज ऑफ स्पेस, गतीमध्ये परिवर्तन, व्हेरिएशन खूप महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये. नुसतं गोलंदाज बनून चालत नाहीये, तर तुमच्याकडे असलेले कला कौशल्य, व्हेरिएशन. फुलटॉस बॉल ऑन साइडला, कॅच इटचा कॉल आहे आणि क्षेत्ररक्षक अगोदरच सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. 6 रन लॉंग ऑनच्या डोक्यावरून ऋतिकने ठोकलाय दुसरा. सूर्यकांतच्या विरोधामध्ये षटकार. या 6 रनच्या मदतीने टीमची धावसंख्या 20 म्हणजे अजूनही 26 करायच्या आहेत या मॅच मध्ये. 15 बॉल आणि 26 धावांची आवश्यकता. आता मॅच बनत चाललेला आहे बॅटिंग करणाऱ्या आंबेकर टीमसाठी. ओहो, आणखीन एक कॅच इटचा कॉल आहे. ओ, इथे खूप चांगला झेल टिपलाय लॉंग ऑनला फलंदाज ऋतिक बाद. सुजितनं खूप चांगला झेल पकडला ऋतिकचा. एका वेळेला असं वाटलं होतं की हा बॉल सुद्धा सीमारेषेच्या पलीकडेच जाईल, परंतु टायमिंग प्रॉपर झालं नाहीये. ऋतिक बॅक टू द पॅव्हिलियन. धक्का क्रमांक पहिला लागतोय मोलाई आंबेकर या टीमला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 20. आता नवीन फलंदाज वैभव बॅटिंग साठी चाललाय. म्हणजे 14 बॉल मध्ये इथून धाबा करायच्या आहेत विजयासाठी 26. बॉल आणि 26 धाबांची आवश्यकता आहे मॅच मध्ये. वड मॅच. UTC युनिव्हर्सल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या स्पर्धेचं टेलिकास्ट होतोय. टेनिस बॉल क्रिकेटची एक गृह नामांकित अशी वाहिनी. 2 कॅमेऱ्याने ही स्पर्धा दाखवली जाते. एक साइड अँगल, एक फ्रंट अँगल ही कॅमेरा टेलिकास्ट करतात. UTCची संपूर्ण टीम, आमचे कॅमेरामॅन, आमचे अपडेटर, या सर्वांचंच हार्दिक स्वागत. फुलटॉस बॉल ऑन साइडला फेकून दिलाय, मिड विकेटला क्लिअर करत बॉल सीमारेषा पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क, सिक्सर. सागरच्या बॅटमधून षटकारानं आपलं खातं उघडलंय सागरनं. आणि या 6 रनच्या मदतीनं टीमची धावसंख्या 26 म्हणजे अजूनही 20 करायची आहेत. 13 बॉल 20 धावांची आवश्यकता. वैभवच्या बॅटमधून, माफ करा, वैभवच्या बॅटमधून हा षटकार आलाय. 13 बॉल मध्ये अजूनही 20 करायचे आहेत. 26 झालेत. हा बॉल चांगला आहे, कटाचा वापर, परंतु विकेट किपरनं खराब विकेट किपिंग केली. किरण शेलाटकर होते तिथे असं वाटते. बाईच्या स्वरूपामध्ये चौकार आलाय. षटकाची होती समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकामध्ये धावा हे स्कोर बुडवते. गडी बाद 30 म्हणजे आता करायचे आहे 16 धावा. 12 बॉल आणि 16 रनची गरज. हा बॉल जर पकडला असता तर मजा आली असती मॅच मध्ये. 12 मध्ये 20च करायचे असले म्हणजे 10च्या सरासरी धावाचा पाठलाग म्हणजे कठीण होतं. इथून मॅच बनली असती फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी, परंतु आता थोडीशी आशा विरल होत चाललेले आहेत. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये करायचे 16 रन. किरण शेलाटकर बॉलिंग साठी आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये. षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी किरण शेलाटकर. 12 बॉल मध्ये 16. इथूनही मॅच ऑन होऊ शकते, इथूनही पलटवार होऊ शकतो.
निजरे टीमचं फुलर लाईनचा बॉल बॅटच्या टू इनला बॉल लागला पॉइंटला क्षेत्ररक्षक नाहीये पहिली धाव वेगाने दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय 2 धावा इथे मिळत आहेत आणि या 2 रनच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या पुढे जाते स्कोर पुढे 13 रन झालेले आहेत 32 म्हणजे आता 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये चला टॉस करून घ्या मोहट टीम आली नाही का मोहट टीमनं टॉस इथे जिंकल्याने डिसिजन पेंडिंग आहे ओहो कॅचचा कॉल आहे लॅप करण्याचा प्रयत्न परंतु शॉट फाईन लेगला खूप चांगला झेल टिपला आणि फलंदाज होईल बाद धक्का क्रमांक आणखीन एक लागतोय टीम भोला आंबेकरला साहिल फलंदाज बाद होतोय म्हणजे आता 10 बॉल मध्ये अजूनही करायचे आहेत 14 रन सागर आउट झाला आणि साहिल आलाय आता 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 चेंडू मध्ये अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे नवीन फलंदाज साहिल आता बॅटिंग साठी तयार आहे किरण शेलाटकर थोडासा कमबॅक करतो या मॅच मध्ये या ओव्हर मध्ये 10 बॉल 14 रनची गरज आहे या मॅच मध्ये ओहो बॅटची कडा घेतली मागे चाललाय तिथे शॉट फाईन लेगला खराब फिल्डिंग आणि आता बॉल लॉंग स्टॉप रिझल्ट मध्ये ट्रॅव्हल होतोय बॉल सीमारीच्या पलीकडे 4 रन साहिलच्या बॅट मधूनच चौकार येतोय नशिबाचा चौकार असंच म्हणावं लागेल म्हणजे आता 9 बॉल मध्ये करायचे आहे 10 रन सामना आता सोपा झालाय भोलाई आंबेकर या टीम साठी कारण 9 चेंडू शिल्लक आहेत आणि इथून धावा करायच्या आहेत विजयासाठी 10 ओहो चांगला बॉल बॅकफुटला जाऊन फक्त स्टीअर केला दिशा दिली सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय अगदी तंत्रशुद्ध फटका सिंगल न स्ट्राईक रोटेट केलेली आहे आता बॅटिंग साठी वैभव सज्ज टीमची धावसंख्या 37 म्हणजे आता बॉल शिल्लक आहेत 8 बॉल मध्ये अजूनही 9 करायचे आहेत 8 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता बघूया आता वैभवचं रिॲक्शन काय असेल या बॉल वरती आता वैभव किरण शेलाटकरच्या विरोधामध्ये रिॲक्ट कसा होईल हे आपल्याला बघायचं आहे ओहो वॉट स्ट्रोक बैठक मारलाय फ्लिक ऑफ द रिक्स मनगटी फटका आणि बॉलला फेकून दिलाय स्क्वेअर लेगच्या वरून बॉल सीमारेषा पार वैभवच्या बॅट मधून येतोय षटकार फक्त 3 धावांची आवश्यकता आहे सामना लवकर संपेल असं वाटते भरपूर चुका झाल्या निजरी टीमच्या कॅचेस सोडण्यात आल्या ओव्हर थ्रो झाल्या मिसफिल्डिंग झाल्या आणि त्या चुका भुर्दंड आता भोगतो निजरी टीम ओहो कॅचेसचा कॉल आहे कॉटन बॉलची संधी आणि आता वैभवला जावं लागेल मैदानाच्या बाहेर विकेटचं पतन शेवटच्या बॉलवरती विकेट आली किरण शेलाटकरच्या माध्यमातून आता 6 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता आहे चला गवडी टीमने टॉस इथे जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे मोहा टीमच्या विरोधामध्ये कुलदीप आला बॅटिंग साठी अजूनही 3 बॉलची 3 धावांची गरज आहे 6 बॉल 3 रन आणि लास्ट ओव्हर मध्ये आता बॉलिंग साठी आलाय संस्कार आलाय बॉलिंग साठी संस्कारला या मॅच मध्ये आता संस्कारच करावे लागतील
कारण सामना आता कठीण होत चाललाय फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी, कारण 6 बॉल 3 धाबांची आवश्यकता आहे. पहिलाच बॉल ऑन साइडला केल्याचा होता, लेग स्टंपच्या बाहेर बॉलची पिचिंग, त्यामुळे पंच आता सिग्नल करतायत व्हाईट बॉल. म्हणजेच संस्कारला परत षटकाची सुरुवात करावी लागेल. आता 6 बॉल 2 धाबांची आवश्यकता आहे. सामनाचा आता निकाल निश्चित झाला असं वाटते, परंतु क्रिकेट आहे मित्रांनो. ओहो, स्लॉक स्वीप उडवलाय, विजय षटकार येतोय साहिलच्या बॅट मधून आणि हा सामना मात्र जिंकला 5 चेंडू राखून आणि 8 गडी राखून सामना भोलाई आंबेकर या टीमने जिंकलेला आहे. वेल प्लेड, अभिनंदन टीम. आणि ज्ञानेश्वरी इन्स्टिट्यूट मधून ज्या स्पर्धा झाल्या होत्या त्या स्पर्धेमध्ये कोल्हापूर मधून साहिल या खेळाडूने मात्र